तुमच्याकडनं, म्हणजे तुम्हाला ना खूप मोठी गोष्ट लपवलीये, जे की मी आज तुम्हाला रिव्हील करतीये. खरंच मला खूप वाईट वाटते की मी इतक्या दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट लपवलीये. तर तुम्ही जे हे बाळ बघताय, हे माझं नसून माझ्या भावाचं आहे. क्या भीख मांग गया? पानी आना तेरा पानी। ये भीख मांग गया पता है क्या किसका है? स्वर्ण ये हाय एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर कसं काय मंडळी, मजेत ना? स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, म्हणजे तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये. आणि काल रात्री ना मी व्लॉगचा एंड करायचंच विसरली, कारण की गडबडीत होतं कधी कधी माझ्याकडनं असं. मग रात्री आल्याच्या नंतर जेवण केलं. मम्माला नाही का मेहंदी काढून दिली, पण मम्माची मेहंदी ना रंगलीच नाही, कारण की मम्मीवर कोणी प्रेमच करत नाही माझ्याशिवाय. तर मग मी जेवढं करते तेवढीच रंगली ती. मी जर प्रेम नसते केलं ती बी नसती रंगली. माझी मम्मी बघा ना कशी सजली आज, नेल पेंट लावलीये पायाला पण. आणि तिच्या बरोबर मी पण नाही का ती गावठीवाली नेल पेंट लावून घेतली. किती खान दिसू लागली आणि खास दिसते तो कॉल आ चुका है और मेरी मम्मा को शादी में जाना है, तो इसीलिए मेरी मम्मा रेडी हो रही है गाइस. तो आपने जैसे कल देखा कि मेरे मम्मा के लिए हमने खरीदी की बहुत सारी, बट उस पे के ना ब्लाउज नहीं सिए वाले. तो जो भी है पुराना वाला ब्लाउज पहनेंगे, लेकिन साड़ी तो नहीं रहेगी. मेरी मम्मा शादी में जा रही. क्या लाएंगी मेरे लिए? बूंदी. घर में पड़ी हुई बूंदी. आई एम जस्ट जोकिंग. तो चलो गाइज, मैं जल्दी से फटाक से रेडी होती हूँ और जल्दी से शॉप पे जाऊंगी, क्योंकि आज मम्मा नहीं है घर पे, इसीलिए. सो चलो रेडी होते, बाय. तो गाइज कल मम्मी को ना ये साड़ी ली थी, तो इसमें ब्लाउज तो नहीं है, तो हमने एडजस्टमेंट की. मम्मी के पास पहले ब्लाउज था, तो अभी ताई मम्मी को ना साड़ी अच्छे से पैक करके देने वाली है. मग कसं वाटते मम्मा? छान वाटतंय ना? कशी दिसती माझी मम्मी? कमेंट्स करून नक्की सांगा. इकडे तर बघ, आता गजरे बिजरे लावायचे बाकी फक्त. साडी किती सुंदर दिसती. एक दिवस मी पण या साडीवरती शूट करणार आहे गाईस, पण मी याच्यावर वेलवेटचं ब्लाऊज घालन. मजा आ गया गाईस. माझी मम्मा रेडी झाली, कशी दिसतीये कमेंट्स करून नक्की सांगा. आणि फर्स्ट टाइम नाही मी करते, पण ती नाही का असं बिचकून टाकते सगळं काही, पण आज सगळं काही माझ्या हिशोबाने झालंय तिचं. तर कसं वाटतंय? श्री बापू लगाएंगी गजरा, गजरा मोहब्बत वाला, अखियों में ऐसा डाला, गजरे ने ले. तो चलो, अभी मैं नहा धो के रेडी हो चुकी हूँ और मैं क्या लग रही हूँ. कधी कधी मी खरंच किती क्यूट दिसते ना? कमेंट्स करून नक्की सांगा, खरंच दिसते ना? पण नाही यार, कधी कधी ना मला स्वतःवरती एवढं जास्त प्रेम येतं ना, आहेच मी क्यूट. तर चला आता लवकर आवरते आणि लवकर निघते शॉपवरती. मी असंच आहे ना, टाइमपास करत 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 आहे ना, खूप उशीर होऊन जातो मला. माहिती नाही यार, मला शॉपवर जाण्याचा एवढा कंटाळा का बरं आहे. बाहेर बघा किती ऊन आहे, कडकड कडकड ऊन आहे. त्यामुळे मला थोडं तरी बोर होणारच नाही यार, एवढं टेम्परेचर हाय. सो त्यामुळे पण असो, मला बर्थडे सेलिब्रेशन साठी सुद्धा जायचंय. सो मला आता निघावंच लागणार आहे. टाइमपास करून जमणार नाही, कंटाळ करून पण जमणार नाहीये. आता मला हसायला का बरं येत असेल सांगा? काय झालं? माझा व्हाईट वाला हेअर तर तुम्ही ऑब्झर्व केलंच असेल यार. मी का कुठं ना केला असेल कलरचा? मी कलर करून आहे ना माझी सगळी वाट लावून टाकली, माहितीये का? कलरनी माझे एवढे सगळे केस पांढरे पांढरे झाले. तर आता त्याच्यात नवीन काही नाही. आता तर एवढे छोटे छोटे लेकरांचे पण केस पांढरे आहेत, आणि विचार पण तेवढा करते मी, काम पण मला तेवढं असतं, हेडॅक पण खूप जास्त आहे माझ्या पाठीमागं, लोड खूप जास्त आहे. त्यामुळे होणार ना. आता माझा दिमाग असा कच्चा कच्चा होत जातोय. म्हणजे असं म्हणता की ज्याचं माइंड कमजोर असतं ना, त्याचे व्हाईट हेअर्स लवकर होता. तर मग तसंच काही समजा. पण यार म्हातारी सारखी फिलिंग येते ना, म्हणजे असे काळे काळे केस किती छान दिसतात. मी का कांड केलं असं माझ्या केसांसोबत को? पण जाऊ दे, इग्नोर करा. मला काही लाज वाटायला पाहिजे. मी आत्ताशी देवपूजा केली,
म्हणजे मम्मानी सकाळी देवपूजा केली होती, बट मी नाही का रोज देवाला अगरबत्ती लावल्याशिव हळदी कुंकू वाहिल्याशिव मी घराच्या बाहेर निघत नाही. सो मी आत्ता आणि हे सगळे ह्या व्लॉगचे चक्कर मध्ये होते, कारण की रेडी वेडी तर झाली आणि मला सगळ्यांसोबत बोलायचं होतं, त्यामुळं लगेच कॅमेरा धरला ना आली. म्हणजे देवाला सुद्धा विसरती मी बाई. आणि सकाळी केलेला पानसटपणा मी काढून टाकला शेवटी. कसे काळे काळे झाले माझे पाय त्याच्यामुळे, घाण. पण मी काढून टाकलं भाई, खूप गंद दिसत होतं. तर जस्ट मी स्वराज्यामध्ये आले आहे आणि स्वराज्यात माझं वेलकम झालं आहे आणि आम्हाला करायचं आहे शूट. गन्ने का जूस 20 रुपए इधर इधर आइए गन्ने का जूस. काय काय बिझनेस करतोय हे पोरग, काय काय बघा आता हे पानचट तोंडाचं. गन्ने का जूस 20 रुपए इधर इधर आइए इधर इधर आइए. गाइस कैसा लग रहा है मेरा ड्रेस? मस्त वाटतोय ना? अशी दिसते मी. तर असो माझा एक शूट आहे. अगोदर मी माझं शूट करणार, मग देन त्याचा शूट करणार आहे. त्याचं वेगळं कन्सेप्ट आहे. माझं तर टोटली वेगळं आहे. तुम्ही जाऊन इंस्टाग्राम वरती चेक करू शकता. तर गाईज मी तुमच्याकडनं म्हणजे तुम्हाला ना खूप मोठी गोष्ट लपवलीये, जे की मी आज तुम्हाला रिव्हील करतीये. खरंच मला खूप वाईट वाटतंय की मी इतक्या दिवसापासून तुम्हाला एक गोष्ट लपवलीये. तर तुम्ही जे हे बाळ बघताय हे माझं नसून माझ्या भावाचं आहे. अच्छा बेटे टिकटॉकी हो. तुम्हाला काय वाटलं हा कारनामा माझा आहे? नाही नाही, असं काही नाहीये. आम्ही तो मेरा होना बाकी आहे. तर ना आम्ही बर्थडे सेलिब्रेशन साठी आलो, हे तुम्हाला माहिती. तर आम्ही ना गाडी लावली होती सावलीमध्ये, तर आम्हाला ना इथं कैऱ्या दिसल्या भरपूर. तर ना माझ्या आणि हिच्या तोंडाला आहे ना पाणी सुटले. काय करणार रे, तोडू तर शकत नाही, एवढ्यावरती हात तर जाणार नाहीये माझा. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे यार, मी मस्त गावात शेतात जाव, त्याच्यानंतर अशा कैऱ्या बिऱ्या चटणी विटणी शेतात असं टाइम स्पेंड करावं. तुला काय वाटतं? मला पण त्याचं. तो आएगा एक दिन, हमारा भी आएगा. तो चलो अभी अपन बर्थडे सेलिब्रेट करते हैं. गाइस ये रही हमारी बर्थडे गर्ल. सॉरी मैं आपको फेस नहीं बताऊंगी, लेकिन सबके तरफ से हैप्पी बर्थडे. चलो अभी हम एंट्री करते हैं और बर्थडे गर्ल यहाँ पर है. अरे बाई आता तर परत आली माझं डोकं खायला, आता मी कसं वाचू? मेरा भी बच्चा एक दिन ऐसी आएगा. जाय व काय तोंडी, तुझं तोंड पाहिलं का? माझ्यासारखं क्यूट लेकरू असेल म्हणे माझं पण. हे देवा, माझ्या पप्पाला माझा कंटाळा आलाय का म्हणून जे ह्या बाईपाशी बसून ठेवलंय, नुसतं डोकं खाती. तर पिल्लू वेट करतीये की कधी आमचा केक कट होईल आणि मी केक कट खाईल. तिचं सगळं लक्ष केक ती म्हणत असं नाचून कसं बसवलं माझ्यामध्ये लक्ष पण नाहीये. असं पप्पा तुमची बहीण आहे ना म्हणून मी ह्या बाईला एवढं सहन करते. येऊन जाऊन नुसते व्हिडिओ काढते माझी. मी बोर झाली, सांगा हिला मला केक खायचाय. किती वेळ लावणार आहे? नुसते येऊन जाऊन नुसते व्हिडिओज 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 व्हिडिओज. मग काय तर पिल्लूची दुःखभारी कहाणी ऐकून आता मला पण असं वाईट वाटायला लागलं, त्यामुळे आम्ही केक कट करायला घेतला. म्हटलं चला आता फायनली बर्थडे सेलिब्रेशन करू, म्हणजे पिल्लूलाच नाही तर मला सुद्धा केक खायला भेटन. नाही तुमचं ह्याच बोलण्यावरती 2 शब्द बोला. आली ही बाई परत कॅमेरा घेऊन. काय सांगू आता हिला. हे बघ बाई, तू पटकन केक कट करून घ्या. आता माझं डोकं खराब होतंय. जास्त बडबड केली ना तर एक चपाटा देईन आणि तुला जे हे दिसतंय ना यांनीच हाणन तुला. जाऊ दे, आता आहे म्हणून सोडून देते, पण आता माझं डोकं खराब करू नको. तू पटदिशी ना केक कट करून घे. का खाल्लं बाबू तू? का खाल्लं तू? अरे बापले. पिल्लू तुला पण खूप आवडेल मॅगी. आता माझी सावली पडली ना तुझ्यावरती, किती बोर करते मी मध्ये. ऊपर देख ऊपर, इकडं बघ इकडं, डोळ्यात बघ माझ्या. बाप गणपती मेरी आंखों में मन झाको. हाँ आप कैसा तूने देखा. यहाँ पर ना मैगी अलाउड नहीं थी, मतलब उनके मेनू में मैगी नहीं थी, लेकिन मैंने ना उनको रिक्वेस्ट करके उनसे ना मैंने मैगी बनवा के ली. सो थैंक यू सो मच. बताओ, वाओ थैंक यू सो मच. मजा आ गया गाइस. और वैसे भी उन्होंने मस्त स्पाइसी लग रही है. थैंक यू. तो यहाँ का स्टाफ भी बहुत मस्त है, तो आप लोग जरूर आना. डेजर्ट विला.
असं नाही करायचं. स्वामींवरती ठेवलंय का? स्वामी समर्थावर नाव आहे ना मग आमचं पिल्लू हे बघ आत्या, मी क्यूट तर आहेच हे तुला पण चांगल्या प्रकारे माहिती, पण प्लीज मला पाणी तरी सुखाने पिऊ दे ग आता. ही दुसरी आत्या पण बघ कशी गाल ओढती. हे देवा मला लवकर मोठं कर रे, म्हणजे मी यांच्या सगळ्यांचा बदला घेऊ शकन. बघा ना किती परेशान करते, मला पाणी सुद्धा पिऊ देत नाही. एक पण आत्या, तिन्हीच्या तिन्ही आत्या सारख्याच्या सारख्या. अरे पाणी पाजा रे, मला पाणी पाजा. गप्पा नंतर मारा तुमच्या. निवांत पाणी तरी पिऊ द्या मला. अरे पाणी बाजार रे, तिला पाणी पडतच नाही तिच्या तोंडाला. हे माझ्याकडे तिच्या तोंडावर पाणीच पडत नाहीये. बस हो गया ना, कितना पानी पिएंगी तू. और अभी हम कर रहे एंगेजमेंट. कॉन्ग्रेचुलेशन. हमेशा हमारे साथ रहो. यस. तू पण कायम सोबत सुखात दुःखात. कायम असंच. ऍटलीस्ट सुखात नको दुःखात तरी बोलू. 100%. हे गाईस, तर जस्ट आमचा आता बर्थडे सेलिब्रेशन झालंय आणि आता पिल्लू मला बाय बाय करणार आहे. बाय बाय केला. बाय पिल्लू, बाय. सो गाइस, मिलती थोड़ी ही देर में. तर आज मी आले होते पंक्तीत आणि सोबतच आहे ये मेरा सबसे छोटा भाई. वाह वाह वाह. सोबतच काय रे, बटाट्याची भाजी, गुलाबजामुन येते. गुलाबजामुन ऑन द वे आहेत, ते चालत येणार आहेत. आम्ही आलोय लग्नामध्ये, लग्न लागून गेले आणि मी व्लॉग घ्यायचा विसरूनच गेली. बट आता खूप जास्त भूक लागली त्यामुळे आता मी जेवण करते. गाइज, ये मेरी बड़ी बहन है और ये अभी बैंड की जैसे फूल चुकी, फिर भी ना वो गुलाब जामुन खाना बंद नहीं कर रही है. इसलिए मैंने चुपके से व्लॉग ले लिया है उसका. अगर चाटना बंद करना वीडियो भिक मांग्या. पानी आना तेरा पानी. ये भिक मांग्या पता है क्या किसका है? ये आ गए ना. तो गाइस, ये जो है ना, ये इंसान पप्पाची चाल सोड. पप्पाची नाही, ही जी चाल आहे ना, अगं माय, अगं कसं बरवतंय ग. शी 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 शी. पिल्ल्या, अरे मम्मीची चाल सोड बेटा. पिल्लू